दिवाळीनंतर रोहा व पेणमध्ये राजकीय फटाके फुटणार, आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. उद्यम सखीच्या माध्यमातून महिला उद्योजक निर्माण होत आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकारानं दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून मागील 3 वर्षापासून तालुक्यातील विविध महिला उद्योजकांना मोफत व्यासपीठ निर्माण करून दिल्यानं तालुक्यात अनेक महिला उद्योजक निर्माण झाल्या, असे गौरव उद्गार शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उद्यम सखी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले. या मेळाव्याचं उद्घाटन आदिती दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. ते पुढे म्हणाले की उद्यम सखीच्या माध्यमातून उदयास आलेल्या अनेक महिला उद्योजकांच्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस वाढतेय. आज अनेक उद्योजक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्यांच्या माध्यमातून इतरही अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला. हे यश शिवसेना महिला आघाडीच्या अंजली जोगळीकर यांच्या पुढाकारानं आयोजित उद्यम सखी या उपक्रमाचं आहे. पेण तालुक्यात शिवसेना संघटनेचे सामाजिक कार्य तळागाळापर्यंत पोहोचलंय. सर्वसामान्यांमध्ये शिवसेनेची प्रतिमा दिवसेंदिवस उज्ज्वल होतीये. येथील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांचे विविध प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवले. त्यामुळे शिवसेनेची ताकद पेण मतदारसंघात वाढली आहे. दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन नगरपालिका निवडणुका होतील. दिवाळीनंतर रोहा व पेणमध्ये राजकीय फटाके फुटणार यात शंका नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याही निवडणुका होऊ घातल्या. निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा. शेवटच्या घरापर्यंत, शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचा. आपली लढाई जिंकण्यासाठी त्या दृष्टीनं कामाला लागा. आगामी निवडणुकांमध्ये रायगडात भगवा फडकणारच, अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी दिली. पेण येथील महात्मा गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 11 व रविवार दिनांक 12 या 2 दिवस या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. उद्योग सखीच्या या उद्योग मेळाव्यात सुमारे 50 महिलांनी सहभाग घेतलाय. या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, तालुका प्रमुख तुषार मानकवले, प्रमोद मोरे, वैभव जोगळेकर, विधानसभा संघटक राहुल पाटील, लहू पाटील, तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल, विभाग प्रमुख नरेश शिंदे, नंदकुमार पाटील, शैलेश पाटील, विश्वनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, सुरेश कोळी, विठोबा काका, रोहन म्हात्रे, सपना देशमुख, वंदना पाशीलकर, रेखा तांडेल, मानसी ढवळे, धनेश बोरेकर, जीवन पाटील, अक्षय पाटील, रमेश भिकावले, अमेय मानकवळे, अशोक वर्तक यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नक्की नाही आहे, पण पेणमध्ये जिल्हा प्रमुख काम करत असताना अतिशय माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्या नेत्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे. त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खऱ्या अर्थाने खेडेगावात, गावागावात किंवा शहराच्या प्रत्येक आपल्या कानाकोपऱ्यात पोहोच असताना या सगळ्यांची मेहनत अतिशय महत्त्वाची आपण सगळ्यांनी बघितलं. आणि खऱ्या अर्थाने जिल्हा प्रमुखांचं नावारूपाला आलो. एक नाही दुसऱ्यांदा मी आमदार झालो. आपली सेवा करायची मला संधी दिली आहे. विशेषतः सरकारचा आमदार म्हणून आपली सेवा करत असताना माझं लक्ष देखील या नगरपालिकेमध्ये निश्चित आहे. काही देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न निश्चित करतो. येणारं काही दिवसच निवडणुकीच्या आता उरले. मला दिवाळीनंतर लगेच आचारसंहिता लागेल. पण आपण सगळे जसं आता ह्या कार्यक्रमाला सज्ज राहिलोय तसेच सज्ज व्हा असं मी पोलिसांना नक्की देईन. कारण शेवटी निवडणूक प्रक्रिया, आपल्या निवडणुकीमध्ये सहभाग द्यायचा आहे. युती, महायुती ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. शेवटी आपल्या पक्षाची कार्यपद्धती, कार्यप्रणाली म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत, शेवटच्या घरातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे तर तुमचं काम आहे. त्यातच एक छोटेखानी कार्यक्रम म्हणजे आता उद्यम सखीचा हा एक छोटेखानी आपला उद्योग कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. असे बहादर कार्यक्रम व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. थोडीशी मध्यंतरी काळामध्ये निवडणुका पुढे गेल्यामुळे सगळ्या राजकीयदृष्ट्या मर्ग आली होती. पण आता ती खऱ्या अर्थाने दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा कार्यरत होते आणि आपण सगळे ऍक्टिव्ह होत आहे. याचा मला जास्त आनंद निश्चित आहे. आणि मग तालुका प्रमुख असतील, माझे विभाग प्रमुख असतील, वरिष्ठ नेते आहेत या ठिकाणी आता राजकीय काम करतात. तुषार आणि त्याचे सगळेच सहकारी असतील. अतिशय बारकाईने प्रत्येक गावात, खेडेगावातल्या प्रत्येक भागामध्ये पोहोचले. त्याच्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी राजकीय दृष्ट्या अतिशय चांगला आहे. खरं तर भारतीताईंनी काही गोष्टी राहून गेल्या असतील मला वाटते. पण एखाद्या भव्य व्यासपीठावरती राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उठून उभा नक्की राहील असं मला वाटतं. राहुलताईच्या जागी खूप छान अभ्यास आमचे लघुजी आहे, दादा आहे, हे सगळे मान्यवर मंडळी आहे. गेले कित्येक वर्ष समाजसेवेतनं राजकारण येत असताना अनेकांना साथसोबत घेऊन, बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये भिस्त त्यांच्यावर निश्चित आहे, पक्षाचं बळ त्यांच्या पाठी निश्चित आहे. आणि म्हणून मागे सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये फटाका वाजवला आहे, पेणमध्ये देखील वाजवण्याची इच्छा आहे. तर आमची लोक प्रेम करणारी आहेत. राजकीयदृष्ट्या या दृष्टिकोनात आपण नक्की एकत्र होऊया असं मला वाटतं. आणि शहर आणि ग्रामीण या सगळ्या गोष्टी एकत्र करून अशाच पद्धतीचे संघटनात्मक काम या उद्योग सखी आणि आपल्या संघटन पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांना पोहोचूया असा सल्ला देतो. तरी तुमचं आणि पतींचं खूप मनापासून अभिनंदन करतो. 3रं पर्व आपण साजरं करताय आणि नीटनेटका स्टॉल धारक आहेत. माझ्या स्टॉल धारकांना मनापासून शुभेच्छा.